जबरदस्त. येस सर, आपल्या नवीन पार्टिसिपेंट साठी आपण आपला परिचय करून द्या सर, आणि आपला अनुभव नक्कीच इथे ऐकायला आवडेल सर. तर मी अमित रांगडे, हे रत्नागिरी मधून आहे. जे वाघमारे सर यांच्या मार्फत मी गेले 1.5 वर्ष जॉईन झालं. राठोड सर, चव्हाण मॅडम, चव्हाण सर, नंदू नगरे सर हे माझे मार्गदर्शक आहेत. मोहन डाबळे सर. तर मी सांगू इच्छिते की प्रत्येक जण आता अनुभव सांगतात किंवा मार्गदर्शन करत असतात. ते सांगतातच की केमिकल खाणं आपल्या आहारात खूप आहे, त्याच्यामुळे आपल्याला पौष्टिक आहार मिळत नाही, त्या न्यूट्रिशन मध्ये आपल्याला मिळतो. पण मी सांगू इच्छितो की मी स्वतः केमिकल इंजिनियर आहे. मला त्याचा साईड इफेक्ट किती होत असेल केमिकल प्लॅन मध्ये. म्हणजे फर्स्ट सेकंड नाईट ड्युटी असते. मी मुद्दाम सांगतो की मी स्वतः केमिकल इंजिनियर असून हे न्यूट्रिशन चालू करायच्या अगोदर मला इतका त्रास व्हायचा, दिवसाला असायचे माझे, की मला महिन्यातनं एक वेळा ऍडमिट करावं लागायचं. कारण जेव्हा शटडाऊन असतो केमिकल प्लॅन मध्ये, वॉशिंग असते आमची, सगळे केमिकल लाईन्स गरम पाणीने वॉश करावे लागतात. ते वेपर जे होते इतकं त्रास होतं की डायरेक्ट तुमचं ऑक्सिजन शरीराचं लेवल कमी होतं आणि ऍडमिट करावं लागतं. वर्षातनं मला 40-50 हजार रुपये खर्च यायचा. पण जेव्हा मी हे जॉईन केला आपले रॉयल फिटनेस आणि न्यूट्रिशन मी चालू केलं, मला खरं सांगतो आतापर्यंत मला एकदाही ऍडमिट करावं लागले नाही. माझे सगळे डिसऑर्डर्स सगळे आता किती केमिकल वॉशिंग प्लॅन वॉशिंग शटडाऊन असतं तरी मला त्रास होत नाही. आणि मेन विशेष म्हणजे मला डिसऑर्डर एवढे होते, बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे, परत परत मी सांगतो. मांडीचा स्नायू मला दुखायचा, मला परत बीपी शुगर लो व्हायची माझी. का? ते केमिकल प्लॅन मध्ये गॅसमुळे आमचं शरीरातलं शुगर साखरेचं प्रमाण कमी होतं. हा साईड इफेक्ट आहे. ते प्रमाण डिसऑर्डर माझ्या पूर्ण या सकस आहारमुळे नष्ट झालेले आहेत. आणि दुसरं म्हणजे माझं वय आता 45 वय आहे. माझा स्टॅमिना इतका वाढलाय की मी वर्कआउट चालू करायच्या अगोदर 15 मिनिटं माझी जिम चालू असते. मी नॉनस्टॉप 100 सूर्यनमस्कार न थांबता 100 नमस्कार काढतो. नंतर आपला डेली ऑनलाईन वर्कआउट चालू करतो आणि त्यानंतर परत माझं हे जिम चालू असतं. म्हणजे आपले जे अनुभव शेअर करतात तेव्हा माझे हे जिम चालू असतं आणि परत कूल डाऊन असतं. एवढा स्टॅमिना मला त्याच्यामुळे वाढलेला आहे न्यूट्रिशनमुळे. मी रिव्हिल होता आणि मला जसे अनुभव येतात जे न कळत आपल्याला समजतं या न्यूट्रिशनमुळे. एक म्हणजे आता आमचा नवीन प्लॅन चालू आहे. 0 मीटर पासून 36 मीटर त्याची हाईट आहे. आम्हाला प्रत्येक हाईटवर आम्हाला जावं लागतं. तिथं रिॲक्टर वगैरे व्यवस्थित लावले तरी बघायला लागतं. जेव्हा मी 36 मीटरला गेलो आणि खाली बघायचो तेव्हा मला चक्कर यायची 1.5 वर्षापूर्वी. पण आता जेव्हा मी उंचावून खाली बघतो तेव्हा मला अजिबात म्हणजे असं चक्कर येत नाही. म्हणजे एवढं म्हणजे इम्युनिटी पॉवर या सकस पद्धती आहारमुळे वाढलेली आहे. जबरदस्त असा रिझल्ट आहे सर, आणि जबरदस्त असा अनुभव आपण इथे शेअर केलेला आहे की आपल्याला जी भीती वाटत होती ती सुद्धा आपण आपल्या मनातनं गेलेली आहे. हा पॉझिटिव्हनेस आपल्याला रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर आणि ह्या सकस संतुलित आहारामुळे मिळाला आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर, जबरदस्त. येस, अजून काय सांगू इच्छिता सर? हो सर, एक महत्वाचं अजूनही आमचा वेबसाईट साईड इफेक्ट म्हणजे मोतीबिंदू. मला आता वय 45 आहे, पण मला 20, 23, 25, 30, 35 लोकांचे मोतीबिंदूचे दोन्ही ऑपरेशन झालेले आहेत केमिकल साईड इफेक्टमुळे आमच्या प्लॅन मधल्या. कारण डोळे खूप जमतात, पेपर जमिनी गटाला ड्रेन करतो पाणी, त्यावेळेला वेफरचे फॉर्म येतात, ते गॅस लागून तेव्हा टस्टिंग वगैरे होऊन मोतीबिंदू झालेले आहेत. आणि मी 8 महिने झाले, 8 महिन्यापूर्वी मी सहज राठोड सरांना बोललो मी की आपल्या मोतीबिंदूचा शक्यता आहे म्हणून डॉक्टर बोलले. मला चष्मा लागला म्हणून चष्मा वगैरे काढायला गेलो तुम्ही. तर सर बोलले अरे आपल्याकडे ऍक्युलेटर कॅप्सूल आहेत ते आधी मी घ्या, आधी ऑपरेशन करू नका, जस्ट सर्व नाही बोलले डॉक्टर मला. म्हणून मी ते ऍक्युलेटर कॅप्सूल चालू केले. कंटिन्यू 6 महिने मी ते घेत असतो रात्री एक टाइम. आणि बरोबर 3-4 महिन्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरनी मला डोळे पण चेक केले. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला आता मोतीबिंदूचं ऑपरेशन करायची शक्यता नाहीये. ती दाट शक्यता होती ती आता गेलेली आहे. म्हणजे एवढं म्हणजे ऍक्युलेटर कॅप्सूलमुळे मला खूप चांगला इफेक्ट मिळालेला आहे. खूप छान सर. आपल्याकडचे जे टार्गेटेड न्यूट्रिशन्स आहेत याला जर आपण वापरलं तर नक्कीच असा छान असा रिझल्ट येऊ शकतो. सरांचा जसा आलेला आहे, ऑक्युलर डिफेन्स वापरल्यामुळे त्यांचं जे ऑपरेशन होतं ते टळलेलं आहे आणि खूप छान असं त्यांचा रिझल्ट डोळ्याच्या बाबतीत आलेला आहे की त्यांचं काम जे आहे ते केमिकलशी निगडित असल्यामुळे त्यांना शारीरिक व्याधी खूप होतात आणि त्याच्यावर त्यांनी मात केलेली आहे.
फक्त आणि फक्त आपल्या न्यूट्रिशन्स आणि त्यांच्या ज्या एनर्जेटिक अशा वर्कआउटमुळे 20% वर्कआउट आणि 80% आहार जे म्हणतो आपण ते नक्कीच इथं लागू होतंय. सरांनी जो अनुभव दिला जबरदस्त असा, कारण त्यांनी हे न्यूट्रिशन घेतलं. येस सर, बोला सर. केमिकल जे साईड इफेक्ट मुळे माझे ते पोटॅशियम B+B12 कमी व्हायचे. मॅडमने सांगितलं की 24 हायड्रेट घ्या तुम्ही, ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. आणि मला सलाईन लावायला लागायची, कारण की मेन कारण म्हणजे सोडियम, पोटॅशियम, B12, B14 हे कमी व्हायचे त्यावेळेला. मग जेव्हा मी हे ट्रीटमेंट चालू केलं, म्हणजे कंपनी पण फर्स्ट शिप असो सेकंड शिप असो ऍक्शन मी 1 लिटर एक पाऊच टाकून कंपनीने 2 पितो, तिथपासून माझे B12 म्हणजे चांगल्या रेंजला आहे आणि कधी आता कमी होत नाही. सोडियम वगैरे सगळे शरीरातले आता ओके आहे. परत सर माझा मुलगा डायनेशिक घेतो, आता अकॅडमीला आहे, क्रिकेट जिल्हा स्तरीय मध्ये सिलेक्शन झालं होतं चौदाव्या गटात. त्याची आता हाईट माझ्या हाईटला होता, त्याची हाईट आता माझ्यापेक्षा आता उंच झालेली आहे. माझी मुलगी पण डायनेशिक होय. आणि माझी आई सतत तयार घेते. परत माझी मिसेस शाळेत शिक्षिका आहे, तिला वर्कआउटला वेळ मिळत नाही कारण की आमच्या सगळ्यांचे डबे वगैरे असतात, पण न्यूट्रिशन कंटिन्यू घेत असते. आता जी सकाळची तास होईल तर संध्याकाळचे वर्कआउट चालू करणार आहे. पण आमचे सगळे घरात न्यूट्रिशन घेत असतात. आणि माझ्या आईला तर साधं मातीचं जमीन धारण टाकताना उचलता येत नव्हतं, ती आता स्वतःवरती करायला लागलेली आहे. आणि कधी जिला मी फोन करायचो मला म्हणजे आम्ही माझं हे दुखतंय, माझं BP लो होतंय, हे होतंय. जेव्हा तिला मी सकस संतुलन चालू केलं, आता झाली 4 महिने, तिथपासून एकदाही तुम्ही फोनवर मला सांगितलं की माझा हात त्रास होते, तो त्रास होते. आईंचं वय किती आहे सर? आईचं वय आता 55 आहे सर. 55 सॉरी 57 आहे. गावी असते ती महालला. 97 वर्षी सुद्धा वर्कआउट न्यूट्रिशन घेतलं तर खूप छान असा रिझल्ट. पूर्ण फॅमिलीला आपण न्यूट्रिशन देत आहात सर. खूप खूप छान प्रेरणा